आणि बंगला बांधून ते बिचारा बंगल्यावर काय लिहिते माहित आहे का? आई आबांचा आशीर्वाद. आणि ह्याचा आबा जनावरांच्या गोट्यात. एवढी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आईला बापाला शून्य किंमत. आणि जगाच्या पाठीवरचे सगळे तीर्थक्षेत्र हे पालती घालतंय. माझ्या डोळ्यांनी बघितलेलं सर मी उदाहरण सांगतो की 3 सख्खे भाऊ, नीट ऐका, 3 सख्खे भाऊ एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले, पण साध्या जमिनीच्या तुकड्यांसाठी त्या पोरांनी एकमेकांची टाळकी फोडायला कमी केलं नाही. त्यामध्ये म्हातार वयामध्येच आई 4 दिवस एका पोराकडे, बाप 4 दिवस दुसऱ्या पोराकडे. म्हातार वयामध्ये आईची आणि बापाची ताटातूट केली त्या हरामखोराने. त्यातल्या एका पोराचं लग्न ठरलं म्हणून आदल्या दिवशी त्या म्हाताऱ्या आईला आणि वडिलांना घरामध्ये एकत्र आणलं. बापाच्या तोंडावर त्यानं नवं धोतर फेकून मारलं, आईच्या तोंडावर नवीन 9वारी साडी फेकून मारली आणि सांगितलं उद्या माझ्या पोराच म्हणजे तुमच्या नातवाचं लगीन आहे, हे नवे कपडे घालायचे आणि तिकडे लग्नामध्ये यायचं. तिथं आल्यावर तोंड वेडवाकडे करायचं नाही, डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाही, इथं घरात काय घडतंय अजिबात सांगायचं नाही, आम्हाला भाकरी मिळत नाही, चटणी मिळत नाही असलं तिथं पै पाहुण्यात सांगायचं नाही, माझ्या पोराच्या लग्नात विघ्न नाही आलं पाहिजे. तसा तो म्हातारा म्हटला, हे बघ पोरा, उद्या आमच्या नातवाचं लगीन आहे, ते का परक्याचं लगीन आहे का, तुझा निश्चिंत राहा, आम्ही येतो. तो पोरगा निघून गेला. दुसऱ्या दिवशी म्हातारा आणि म्हातारी नवी कपडे अंगावरती घालून त्या पोराच्या लग्नामध्ये गेली. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना त्या स्वागत कक्षामध्ये नमस्कार घालत उभा होती. कोणीतरी पाहुणा आला की विचारायचा, काय आजी बरं आहे का, तब्येत ठीक आहे का? तेवढे आजी म्हणायचे, अरे बाबा मला काही धाड भरल्या का, मी व्यवस्थित आहे, तुझी तब्येत ठीक आहे का सांग. तरी सुद्धा बोलता बोलता त्या म्हातारीला हुंदका न कळत अनावर व्हायचं. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून सुनबाई पाठीमागनं कोपरानं मारायची आणि सांगायची, काय झाले आत्या, डोळ्यामध्ये पाणी आले, माझ्या पोराच्या लग्नात काय जगाला तमाशा दाखवायचं ठरवलंय का तुम्ही? पहिल्यांदा डोळं पुसा. तरी सुद्धा त्या म्हातारीला रडू अनावर व्हायचं. ती लग्नाच्या मांडवाच्या पाठीमागच्या बाजूला गेली, धाय मोकलून मोठ्यानं रडली, 15 डोळे पुसले आणि परत त्या लग्नाच्या मंडपामध्ये आली. येणाऱ्या जाणाऱ्या पै पाहुण्यांना नमस्कार घालत उभा. काय झालं कळलं नाही, पण अचानक अर्ध्या तासामध्ये त्या म्हातारीला चक्कर आली. पटकन दवाखान्यात पळवलं. 1 तासात निरोप आला, तुमची आई या जगामध्ये राहिली नाही. त्या पोरानं म्हाताऱ्याला जाऊन सांगितलं, म्हातारी मेली. असं ऐकल्याबरोबर त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात टचकन पाणी उभा राहिलं. म्हाताऱ्याला काही कळलं ना, जिच्या बरोबर आयुष्यभर संसार केला ते आपल्या अर्धांगिनी निघून गेले. माझ्या उसवलेल्या संसाराला प्रत्येक वेळी ठेगडं लावायचं जिनं काम केलं ती म्हातारी मला सोडून गेली. पोटच्या 3 पोरांना जिनं हातावरच्या फोडाप्रमाणे वाढवलं जपलं ती माझी म्हातारी निघून गेली. खरं तर म्हातारी गेली होती आणि म्हाताऱ्याचा श्वास चालू होता म्हणूनच फक्त म्हातारा जिवंत होता. नाहीतर म्हातारी मेल्याची वार्ता ज्यावेळी कानावर पडली त्या क्षणाला खरं तर म्हातारा मेला होता. पण पोरानं म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि सांगितलं, ए म्हाताऱ्या, अजिबात रडायचं नाही, माझ्या पोराच्या लग्नात काही तमाशा करायचं ठरवलंय का तुम्ही? 2 तासांनी आपण पै पाहुण्यांना निरोप देऊया. 2 तासात माझ्या पोराचं लगीन उरकू दे. लग्न उरकलं, सगळ्या पै पाहुण्यांना निरोप दिला आणि निरोप दिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 4 दिवसात त्या पोरानं पोराच्या लग्नाची वरात काढली. त्या वरातीला नाचायला सुद्धा माणसं भाड्यानं आणली होती. एक सुद्धा जवळचा हक्काचा आपुलकीचा माणूस त्याच्या जवळ नव्हता. याचा अर्थ तुम्ही आयुष्यामध्ये किती जरी टोकाचा संघर्ष केला, किती जरी खडतर परिश्रम केलं आणि आईला बापाला घरामध्ये जर कुत्र्याची किंमत देत असाल तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला मिळालेली यशाला सुद्धा किंमत नाही. यश म्हणजे आपल्या फक्त कर्तव्याची फल निष्पत्ती नव्हे, यश म्हणजे आपलं कर्तव्य, आपली कर्तबगारी आणि थोरा मोठ्याने दिलेले आशीर्वाद, या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे यश आहे. ते यश आम्हाला मिळवता आलं पाहिजे ना. जगाच्या पाठीवरची सगळी तीर्थक्षेत्र पालती घातली तरी आम्हाला देव कुठला पावणार नाही, प्रसन्न होणार नाही. लक्षात घ्या, माय बापे केवळ काशी त्याने न जावे तीर्थास, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान, हृदय धरी नारायण, माय बापे देवाची स्वरूपे. हे तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं. जर ही देवाची स्वरूप आम्हाला कळली नाही तर जगाच्या पाठीवरची सगळी तीर्थक्षेत्र जर पालती घातली तर काय फरक पडणार आहे का सांगा? पण किती जरी सांगितलं आईच्या आणि बापाच्या डोक्यावरती तुम्ही पायावरती डोकं टेकवा तरी ऐकत नाही. तो तुम्हाला सांगू का, तुमचं लग्न झाल्यानंतर पोरीनो नीट ऐका, तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सासूच्या तोंडावर भाकरी फेकून मारली आणि आपली बायको भाकरी फेकून मारते म्हणून जरी तुम्ही मुकाट्यानं बघत बसला तरी सुद्धा आई मुकाट्यानं ती भाकरी खाईल. आपला बाप जर अंगणामध्ये झोपायला त्याला सांगितलं तर झोपेल, तो शेतामध्ये खोप मारून राहील, त्याला नाही अन्न पाणी दिलं तरी 4 घरचं मागून खाईल, तो त्याला काही फरक पडत नाही, तो तुमच्या भाकरीचा भुकेला नाही.
ते तुमच्या सेवेचे भुकेले नाहीत, ते भुकेले तुमच्या प्रेमाचे. या वयात पोरांनो आम्हाला प्रेम द्या, प्रेम. हे त्यांचं मन आतनं कळवळून सांगतं. तो आवाज आम्हाला कधीतरी ऐकण्याची गरज आहे. पण किती